नागपूर असेल, पुणे असेल, काही प्रमुख शहरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा मिळून जे पोलीस आयुक्त नेमलेले आहेत त्याच्यामध्ये पुण्यातले पोलीस आयुक्त आणि काँग्रेसवरती हल्ला केला व काँग्रेसवरती गुन्हे दाखल केले. काँग्रेस हा सुद्धा एक चळवळीतला पक्ष आमच्याप्रमाणे आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून ते रस्त्यावरती आहे. मला असं वाटत नाही की काँग्रेसचे कार्यकर्ते घाबरतील. नवनाथ यांनी आज आरोप केलाय की हे जे राहुल गांधी यांचा आजचा सगळा पुण्यात दौरा हे पेड मॉडेल आहे. सर पैशाचा एक भाषण आहे. पंचर डेअरी मध्ये जो भेसळीचा प्रकार झाला त्यामध्ये मला काय माहित नाही हा विषय. मला विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा तुमच्या मुंबई अत्यंत चुकीच्या पद्धतीने सूडबुद्धीने शिवसेनेच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र रद्द करून आमची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू. विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र त्यांचं मूळ गाव पालघर मधून त्यांना तहसील कार्यालयाने दिले. त्यांच्या समोर ज्या उमेदवार होत्या ज्यांनी ही तक्रार केली आहे त्यांचं प्रमाणपत्र कोकणातल्या वैभववाडीचं आहे. ते सुद्धा संशयास्पद आहे. शिंदे गटाचं साधारण 25 पेक्षा जास्त भाजपच्या नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांचा एकही माणूस अद्याप डिस्क्वालिफाय झाला नाही, पण केला जात नाही. पण शिवसेना, काँग्रेस किंवा अन्य पक्ष विरोध असले आहेत त्यांचं केलं जातं. त्याचं तुम्हाला कारण स्पष्ट आहे. की वेगाने कार्यक्रमाला फक्त काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतीलच विद्यार्थ्यांचा मला असं वाटत बघा, मोदींच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात, अमित शहाच्या कार्यक्रमाला कुठून लोक आणतात. ही वेळ राहुल गांधींच्या कार्यक्रमावरती येत नाही. राहुल गांधी हा एक लोकप्रिय नेता आहे तरुणात. मोदींच्या आणि अमित शहाच्या खुर्च्या रिकाम्या असतात हल्ली, आपण पाहिलं असेल. तेव्हा जे काम तुम्ही करता, पैसे देऊन लोक आणणं किंवा अंगणवाडी सेविकांना आणणं किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं आणणं, पैसे देऊन आणणं, याची गरज राहुलजींना लागत नाही. आहे आणि त्यांनी पोषण आहाराचे जे आहे ती पोलखोल केली, त्यांना निलंबित करण्यात आलंय. व्हिडिओ काढला. हा विषय माझ्या कानावर आला. मी त्यात लक्ष घालणार. त्या ज्या सेविक आहेत त्यांना मी भेटणार आहे. कोण घाबरलं? भाजप हा जो आहे हा डरपोक लोकांचा पक्ष आहे. सत्तेची कवच कुंडल आहेत म्हणून त्यांची थोडस ही दादागिरी दिसते. ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी 90% भाजपा बिळात गेलेला असेल. वर्षभर बाहेर पडणार नाहीत घरात. भारतीय जनता पक्षाला तुम्ही फार शूर पक्ष किंवा राष्ट्रभक्त पक्ष मानून फार चूक करते. भाजपच्या वतीने किंवा त्यांच्या AVP वतीने सांगितलं. ही भीती आहे त्यांच्या मनातली राहुल गांधी निर्माण. व राहुल गांधीविषयी भीती आहे. उधळून लावणार म्हणजे का उधळून लावणार? ते विद्यार्थ्यांशी बोलतात म्हणून उधळून लावणार आहेत का? राहुल गांधींचा कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा जर कोणी करत असेल तर तो दहशतवाद आणि अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्यांवरती पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई केली पाहिजे. राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत. ते या देशातल्या विद्यार्थ्यांशी पुण्यातल्या बोलतायत, खास करून विद्यार्थिनीशी बोलतायत. नारी शक्ती वंदना नावाचं बिलावर तुम्ही सातत्यानं आम्हाला आव्हान देताय आणि नारी शक्ती जमते आहे राहुल गांधींच्या स्वागताला, त्यांच्याशी संवाद करायला, आणि तुम्ही तो कार्यक्रम उधळून लावायच्या गोष्टी करताय. याला महाराष्ट्राच्या भाषेमध्ये गांडूगिरी म्हणतात.